नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सिटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्समध्ये आपण अल्जेब्रा पाहतोय. अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा आज पार्ट 3 आहे आणि इथे आपण आज प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत, क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सचे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 3 नोव्हेंबर पासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3. सोबतच टॉपिक वाईज एमसीक्यू मिळणार आहे प्रॅक्टिस करायला. सोबत नोट्स जे आहे ते पूर्ण मिळणार, त्याला तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकणार, प्रिंट सुद्धा करू शकणार. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे, पीवायक्यू सिरीज मिळणार आहे. सोबतच आपले जे सीईटी क्रॅक झालेले विद्यार्थी आहेत, त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा मिळालेले आहेत आणि यासोबतच लॅपटॉप आणि वेबव्ह्यू सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये, पण डिस्काउंटमध्ये ते तुम्हाला 4,000 रुपये असणार आहे. तर मग आजच एनरोल करा. चला तर मग आपण क्वेश्चन्स पाहूया आपले कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते. चला, तर आपल्याला इथे काय करायचं आहे, डिवाइड द गिवन पॉलिनॉमियल बाय द पॉलिनॉमियल मोनोमियल. ठीक आहे, तर आपल्याला एक पॉलिनॉमियल दिलेलं आहे, त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे मोनोमियलनी. ठीक आहे, तर काय आहे 5x² - 6x. त्याला आपण हे करून घेऊ. आधी काय करतो आपण, सिम्प्लिफाय करतो. 5 × x × x -3 × 2 × x. ओके, अशा पद्धतीने. आणि 3x ऑलरेडीच आहे. मग यामध्ये बघा, 5 5x × x - 6 × x. त्यामध्ये x 5x - 6 अशा पद्धतीने x हा कॉमन काढलेला आहे आपण, त्यामुळे आपलं उत्तर हे आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर 3x आपण काय करतो, 3 × x असंच करतो है ना. त्यामुळे आता आपल्याला असं इथे लिहायचं आहे x - 5x - 6 / 3x. 3 × x. ओके, तर आपल्याला x x कट झालेला आहे आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे 5x - 6 / 3. हे काय आहे, आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर एकंदरीत हे काय आहे, पॉलिनॉमियल आपल्याला दिलेलं आहे आणि मोनोमियल, हे जे 3x आहे हे मोनोमियल आहे, त्यातून आपल्याला ते डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे 5x - 6 / 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, इथे बघा, आपण एक्स ची ग्रुपिंग कॅन्सल केली होती, एक्स हा कॉमन काढला होता. ठीक आहे, चला, समोरचा प्रश्न आहे 3y8 आणि हे डिवायडेड बाय. ठीक आहे, हा, तर 3y8. चला आपण हे आता सॉल्व्ह करूया. 3 × y8 -2 × 2 y6 प्लस 5 × y4. ठीक आहे, 2 आणि 4 y4. यामध्ये आपण कट करू शकतो, कॉमन काढू शकतो है ना. तर 3 × y4 -2 × 2 × 2 + 5. यामधले हे सगळे कट झालेले आहे. ओके, त्यानंतर y4 आपण कसं लिहितो, याला 4 वेळा y करून घेऊ. मग काय, डिवायडेड बाय y4, 3y4 -4y² + 5. ठीक आहे, आणि हा y4 म्हणजे हे कट झालेलं आहे आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे 3y4 -4y. हे जे एक्सपान्शन आहे ते आलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागतात. चला दुसरा प्रश्न पाहूयात. दुसरा प्रश्न आहे 8x³ y² चला याचं सॉल्व्ह करूया आपण. याचं 2 × 2 × 2 × x² y² z² आणि यामध्ये आपण x + y + z हा कॉमन काढलेला आहे. बघा आता तुम्ही इथे बघा, x एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे y एक्स्ट्रा, इथे z एक्स्ट्रा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने इथे केलेलं आहे. आता याचं पाहूया आपण. तर 2 × 2 × x² × y² हे अशा पद्धतीने आलेलं आहे. ओके, त्यानंतर मग आता आपल्याला 2 × 2 × 2 × x² y² z² आणि x + y + z. ओके, नंतर आपलं खाली काय आहे 2 × 2 × 2 x² y² z² म्हणजे हे जे आहे ते आपलं कट झालेलं आहे आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे 2
एक्स प्लस वाय प्लस झेड आलेलं आहे. हे सरळ पण आपल्याला करता येतं पेन न उचलता. ठीक आहे, फक्त सिम्प्लिफाय केल्यानंतर सुद्धा आपण ते आरामात सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे मग? 2 इन द ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड, हे काय आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट सॉल्व्ह करा. आणि हे जे बॉक्स दिसते त्यामध्ये ते डिवायडेड बाय. तर एक्स इंटू एक्स स्क्वेअर +2x+3, यामध्ये त्यांनी एक्स कॉमन काढलेला आहे कारण हा एक्स क्यूब आहे, सगळीकडे एक्स आहे. ओके, त्यानंतर डिवायडेड बाय 2 × x. तर एक्स एक्स तर कटला, म्हणजे आपलं उत्तर काय? x² + 2x + 3 ÷ 2. हे सरळ आपलं उत्तर येणार आहे. कधी कधी खूप क्वेश्चन्स इझी पण असतात आहे, त्यामुळे जास्त काही आपल्याला सॉल्व्ह करायची गरज पडत नाही. ओके, हे डिवायडेड बाय, चला, p³ Q6 - p6 Q³ p³ Q³ p. ठीक आहे, आपण सरळच याचं एक्सपान्शन करणार आहोत. p³ आणि q कट झाला, आपलं सरळ उत्तर येतं Q³ - p³. ठीक आहे, इथे आपण कोणती आयडेंटिटी वापरली वापरली का? आपण इथे आयडेंटिटी ग्रुपिंग केलं आपण है ना, p³ आणि Q³ त्यामध्ये आपण सगळ्यांना क्यूबच दिले. 6 पण होतं तिथे, क्यूब दिलेला आहे. ओके, चला, इथे 10x × 25 याचं करा. 2 × 5 × x याचं 5 × 5. ठीक आहे, तर मग काय उत्तर येणार? हे एक्स आहे. ओके, तर 5x तर कॉमन, 5 कॉमन येईल आणि 2x - 5. इथे 5 कॉमन येईल आणि 2x - 5. ठीक आहे, डिवायडेड बाय 5, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2x - 5 असणार आहे. ठीक आहे, येस, आपलं उत्तर काय? 2x - 5 आहे. येस, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे मग आपला? 5 × 2, याच्यामध्ये सरळच येईल आपलं है ना. सेकंड याच्यामध्ये 5 2x - 5. ठीक आहे, डिवायडेड बाय 2x - 5, कारण आताच आपण एक्सपान्शन केलं होतं, त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? 5 असणार आहे. ठीक आहे, आताच आपण त्याचं एक्सपान्शन केलं होतं ना. हम्म. याचं बघा, 5 × 2 × y × 3 × 2y + 7. 2y + 7 का बरं? 3 × 2y 6 आणि 3 × 7 21. ओके, नंतर याचं बघा, डिवायडेड बाय 5 × 2y + 7. 2y + 7 कट झालं, 5 कट झालं, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 6y येणार आहे. 2 × 3 × y म्हणजे 6y असणार आहे. ठीक आहे, चला, समोरचा प्रश्न आहे. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. इथे आपण प्रश्न पाहिलेले आहे काही, आणि खूप सोपे प्रश्न आहे अल्जेब्रिक इक्वेशन्सचे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सचे. आता आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत यातलाच. त्यामुळे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि याच्या आधीचे पूर्ण आपले चॅप्टर्स सुद्धा बघा. छान नोट्स काढा आणि आजच एनरोल करा ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये, आणि त्यांनी तुमचा छान अभ्यास होईल आहे. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.